मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. आणि तरी सुद्धा काहीही ओळख नसताना फक्त एखाद्या विषयावरून सुद्धा असं चटकन कनेक्ट होता येतं. काय मस्त ना. ऐकतोस ना तू. आणि माझं तर आता ठरलंय, मी आता परत भेटले ना दोघांना की विचारणार आहे, बाय द वे तुम्हाला एकमेकांची नावं तरी कळलेत का अजून. मला एक आता जोक पाठवला एकाने, कमाल आहे. मी धनाला सांगायला गेले पण मला गॅरंटी आहे तिला तो कळणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. ऐका ना, थोडासा पानसट आहे पण तुला मजा येईल ओम दादा. ऐक ना. हा तर एकदा ना डोनाल्ड डक आणि मिकी माऊस गप्पा मारत बसलेले असतात. तर डोनाल्ड डक मिकी माऊसला विचारतो, तुला रामाची बायको कोण माहितीये का? मिकी माऊस म्हणतो की नाही, मला नाही माहित. डोनाल्ड डक विचारतो, तुला राम 14 वर्ष कुठे गेला होता हे तरी माहितीये का? मिकी माऊस म्हणतो, नाही मला नाही माहित. डोनाल्ड डक परत विचारतो, तुला रामाबद्दल थोडं तरी माहितीये का? मिकी माऊस म्हणतो, नाही मला माहित नाही. डोनाल्ड डक वैतागतो आणि त्याला जोरात लाथ मारतो आणि मिकी माऊस बेकार जाऊन भिंतीला आपटतो. पण भिंतीला आपटल्या क्षणी तो भडा भडा रामायण बोलायला लागतो. का? का? कारण की आपल्या मिकीचा वाल्मिकी होतो. सॉलिड. यांना आवडलं नाही पण सॉलिड. काय झालं का पोटभर डिस्कशन सागर? अगं नाही, त्यांना काहीतरी फोन आला म्हणून मीच बाहेर आलो. हे ओम्या, तुझे वडील जीनियस आहेत यार. अरे काय मजा आली. म्हणजे काय होतं माहितीये, हल्लीच्या काळात लोक एकमेकांची काय बोलतात कोणाला काही समजत नसतं, पण त्यांनी माझं ऐकून घेतलं, मला प्रोत्साहन दिलं, मग बसून मी काय बोलतोय तो अॅनालाइज केलं आणि मग त्यांचं मत मांडलं. आय फेल्ट व्हेरी नाईस यार. सॉलिड माणूस आहेत ते. मग काय घरी घेऊन जातोस त्याला? हा, त्याला आवडलं असेल तर जाऊ दे ना घरी घेऊन. विचारलं फक्त मी. नाही घरी नाही, पण लॅब मध्ये घेऊन जातोय त्यांना. नाही तसं ठरलंय ना आमचं. बघ मला माहितीये की तुझं आणि तुझ्या वडिलांचं पटत नाही आणि त्यामुळे माझंही व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल खूप चांगलं मत नाहीये, म्हणजे नव्हतं. पण आज जेव्हा मी त्यांच्याशी बोललो ना, आम्ही खूप कनेक्ट झालो रे. अरे कसं होतं, आमच्या क्षेत्रातली लोक असे रेग्युलरली भेटत नाही रे. त्यामुळे जेव्हा मी त्यांना भेटलो ना तेव्हा मला फार मस्त वाटलं. म्हणजे बघ ना, मी काय करतो हे माझ्या आईलाही माहिती नसतं. तिला असं वाटतं की मी काहीतरी पांढरा ओव्हरकोट घालून डॉक्टरांसारखं काहीतरी काम करतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं. तेही माझ्याशी रिलेट करायला लागले, मीही त्यांच्याशी रिलेट करायला लागलो. मग काय होतोस त्याचा रिलेटिव्ह? सेम विषय ना. बाप मुलगा शोभाल, घे ना त्यांना दत्तक. ओम्या थांब. हे बघ, तुझ्या वडिलांबद्दल बोललो आणि तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. हा, तो माझा हेतू नव्हता. पण तू मला कसला ॲटिट्यूड देतोय? मी तुझ्या घरी आलोय ना, सो चिल. हे बघ, जास्त व्हायलिन वाजवलं तर एक कानाखाली वाजवेन तुझ्या. सॉरी. इट्स ओके. चहा घेणार तुम्ही? हो मी घेईन आणि त्याच्यासाठी पण एक ठेव. सॉरी. चालेल, एक कप. थँक्स. काय भारी बोलते. सॉलिड यार. पण दादा ऐकून आनंद झाला मला. कॉंग्रॅट्स. काय झालं? हे बघ, आपण काही बोललो ना तरी तिचं ठरलेलं असतं, ती लाजणार. असंच आहे. अगं त्यांना लाजतेस काय? कॉंग्रॅट्स म्हणतायत ते तुला. अगं ते काय, मी तुझ्याच वयाचा आहे. सागरच म्हण मला. चालेल. थँक्स. धनाकडनं.
वेलकम. धनाला सांग. कसं मस्त आहे ना, छान आहे हे सगळं. नाही म्हणजे असं अचानक माझ्या ओळखीने धना आणि जयेश इथे राहायला आले आणि मग त्यांनी नंतर लग्न केलं आणि आता तर मॅडम प्रेग्नंट आहेत. कसं मस्त झालं सगळं. नाही उमे, खरंच मला फार छान वाटतंय रे, जयेश असा सेटल झाला छान. मी काय म्हणते सागर, तू पण घे ना आता मनावर सेटल व्हायचं, नाहीतर काय होईल, असं राहून जाईल सगळं. हा, नाहीतर मग काहीच दिवसात म्हणशील तू. आता थोडक्यासाठी कशाला करायचं. गपरे ओम दादा, काही एवढं काय वय नाहीये त्याचं. नाही म्हणजे मला व्हायचंय सेटल, पण अजून हवी तशी मुलगीच सापडली नाही ना मला, म्हणून मी. हो का? हो. कशी मुलगी पाहिजे तुला? तुझ्यासारखी. तुझ्यासारखी म्हणजे हिच्यासारखी ह्युमर असलेली, किंवा हिच्या वयाची, हिच्यासारखी दिसणारी हवी आहे का तुला? आवडेल का तुला? हा म्हणजे ही आवडेल का, हिच्यासारखी कोणी आवडेल का असं म्हणायचं. आवडली आहे का तुला? तुम्ही वेड्यात का? काही काय बोलताय? नाही आवडली. नाहीच आवडली. नाही आवडली. आवडली आहे? काय नाही नाही आवडली. नाही असं नाहीये. तू काय वाटत? काय बोलताय? अरे काय पण तू लाजतेस का? पण मला एक कळत नाहीये. मला सांगा ना, या दोघांचं काही चालू आहे का? अजून म्हणाली. थँक्स धना, थँक्स. तुझ्यामुळे आम्हाला नवीन गोष्ट कळलेली आहे. काय चाललंय? त्या सायंटिस्ट काकांना चहा नेऊन द्या ना प्लीज. द्या की तुम्ही. द्या ना. तुम्ही का घाबरता त्यांना? हा, आणि अजून किती दिवस घाबरणार आहात अशा? द्या, मी देते नेऊन. हॅलो, दिस इज अजित चौधरी. मला मिस्टर प्रधानांनी तुमचा नंबर दिला होता. हो हो हो, त्याच संदर्भात. हां, ही टोल्ड मी दॅट यू अपॉइंट अटर्नीज ओव्हरसीज. या, हां, US मध्ये, अटलांटा. या, सो यू थिंक यू कॅन डू इट? ओह, दॅट्स ग्रेट. याचे चार्जेस किती असतील? हो, $1,000 पर सेशन. All right, I'll get back to you. Thank you. Yeah, bye. एव्हरीथिंग ओके? काही प्रॉब्लेम आहे का? अगं, प्रधानने एक लॉ फर्म रेफर केली होती मला. हां. मुंबईचीच. त्याच्या पार्टनरशीच आता बोलत होतो. ते ओव्हरसीज अटर्नी अपॉइंट करतात, यु नो. बर. $1,000 पर सेशन त्यांचा चार्ज आहे. गॉड, $1,000 पर सेशन इज लाईक काही 60,000 रुपये पर सेशन. दॅट्स टू मच. आय नो, इट्स टू मच, पण काय करणार, द्यावे तर लागतील ना. यु नो ईशा, पण प्रॉब्लेम असा आहे की माझी सगळी अकाउंट्स फ्रीज झाली आहेत ग. ओ, पण मग आता लेट्स सी, काहीतरी मार्ग काढू. निघेल. तसे माझ्याकडे आहेत एक 15-20 हजार रुपये आहेत माझ्याकडे. मी ओमशी बोलते. नको, मी त्याला आवडत नाही, तुला माहिती आहे ते. ईशा, आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी मोर प्रॉब्लेम्स. आय नो, बट एकदा त्याच्याशी बोललो असतो तर. नको,
ज्याला सगळ्यात जास्त दुखवलं त्याच्या समोर आज हात पसरायची पाळी आली. या as they say, you have to repay everything here itself. Hey, ईशा, हा माझा प्रॉब्लेम आहे and I'll deal with it. Yeah? I'll deal with it. Thanks. हळू 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 बोट 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 सांग. हो माहितीये मला. हे घे, खा. साल कर. चुपचाप खा. साल चांगलं असतं. बापरे, काय आज फळं बिळ कापणं आणि काय भरवणं आणि काय. ईशा, आपल्या घरात धनाच्या न्यूजमुळे सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेत बरं का. अरे ओम दादा, आपल्याला आधीच व्हायला हवं होतं माहितीये का. किती भयंकर आयुष्य जगतो आपण. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो लोकांकडे. ओ माय गॉड, काय वाचतेस ग सध्या. मी सिरियसली बोलते. तू प्रत्येक गोष्टीत माझी चेष्टा करू नकोस ओम दादा. आणि सगळ्यात महत्वाचा, आरडाओरडी करू नकोस. आपल्या घरात एक प्रेग्नंट बाई आहे. किती ओरडतोस तू. त्रास होऊ शकतो ना तिला. आय एम सॉरी. मी उगाच एवढं मोठ्यांना बोललो. मी पुन्हा नाही बोलणार असं. हा ठीक आहे. हे घे ग, संपव हे. आलेच मी. हिच्यासाठी आणि एवढं घेऊन कुठे चालले. कुठे चाललीस तू. अगं तो आपला सागर आहे ना, तो आपला. हा म्हणजे तुझा मित्र सागर. हा तो बाहेर खोलीत एकटाच बसलाय, तर त्याला जर फळं वगैरे विचारू ना ते चंद्र. आपण तू बाहेर एकटाच काय करतोय. नाही काय मध्ये तू नव्हतीस ना तेव्हा एक काही इथे घडलं. काही प्रोग्रेशन झालं इकडे. मॅडमनी आपला एक जुना मोबाईल आमच्या मित्राला सागरला रिपेअर करायला दिलाय आणि तो रिपेअर करतोय. नाही 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 नाही. अरे एका सायंटिस्टला हिने जुना मोबाईल रिपेअर करायला दिलाय. हो. सरांनी इंटरेस्ट घेतला ना मोबाईल रिपेअर करण्यात. तुम्ही लोक ना फालतू आहात. कशावरही चर्चा करत बसता. थांबा इथेच, मी आले. ये दाल में कुछ काला है यार. ये पूरी दाल अभी काली होने वाली है. किती गोड दिसलं पण या दोघांची जोडी. तिला कळलं. आणि काय लगेच गोड दिसेल जोडी. माझा मित्र किती हुशार आहे. आणि हे पात्र बघा. मधुला काही बोलायचं नाही हा ओम दादा. ती पण खूप हुशार आहे. वाव. काय कन्व्हिनियंटली प्रेम करतात एकमेकींवर. हवं तेव्हा एकमेकींच्या झिंज्या उपटतील. हवं तेव्हा एकमेकींच्या गळ्यात पडून नाचतील. राम राम दत्ताराव. अरे दत्ता भाऊ. हळू. दत्ता भाऊ. अरे दत्ता भाऊ, तुम्ही कधी आलात. कसं या आलात. बसा 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 बसा. अरे घरामध्ये एवढी गोड बातमी आहे आणि मी येणार नाही असं कसं होईल का. अजिबात वाकून नमस्कार करायचा त्रास घ्यायचा नाही, कळलं ना. हा आमच्या सगळ्याच्या बाळाला त्रास होता कामा नाही. हा आता वाकून नमस्कार काम करायचं त्या येण्यात तुझ्या नवऱ्यानी. थांब. हे बघ, घे दाना घे. देवा पुढे ठेव आणि सगळ्याचं तोंड गोड करायचं. देवाचा आशीर्वाद घ्यायचा, कळलं. आणि थांब, ही तुला बापातर्फे साडी. आगाशी. अरे वा, मस्त झालं एकदम. थांब, टकाटक. अरे आमचं चिंचूच बूट कुठं दिसत नाही. तिचं जरा वेगळंच काम चालू आहे. बिझी आहे ती. चांगलं चाललंय ना. मस्त. देवाची कृपा आहे ना. बस मस्त पैकी. हा अरे तू याडा नवरा कुठे का गेला दुसऱ्याचा हात धरून पळून. मी एकटीच त्यांना झेपत नाही. दुसरीला काय पळवून देतात. तू याडा नवरा कुठे का गेला दुसऱ्याचा हात धरून पळून. मी एकटीच त्यांना झेपत नाही. दुसरीला काय पळवून देतात. पुढे तिकडे दोन पावलं. अरे वा, आला आला याडा नवरा आला. याडा नवरा आला तुझा. अरे वा या बसा. पराक्रम गाजवला तुम्ही. जमलं दिसतंय सगळं.
आता काय तुम्ही जे काही शिकवलं तेच अरे क्या बात आहे, चांगलं काम झालंय, फर्स्ट क्लास काम झालंय, देवाची करणी, कळलं ना? हा वा वा, मस्त मस्त. बाकी सगळे छान आहे सगळे. ईशा मॅडम तुमचं कसं काय? मी मजेत, तुम्ही कसे आहात? टक दोन पायावर धावतोय नुसता. हा धांगा पण जोरात आपलं पण. ते मोठे सायंटिस्ट घरात एक नाही, म्हणजे विचारायचं नसेल तर विचारत नाही, विषय सोडून द्या. आत आहेत ते. हो का? दत्ता भाऊ तुम्ही आत येता प्लीज, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. ओम येतोस? काय गंभीर नाही ना, आनंदी आहे ना सगळं? हा मग काय टक चला या ना, चल. चल बोल. दत्ता भाऊ मला तुमच्या कानावर काही गोष्टी घालायच्या. सांग. चला माझं काही इथे काम नाही, मी निघतो. ओम प्लीज 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 थांब एक मिनिट प्लीज. कशासाठी? मला कळलंय तुला काय बोलायचंय आणि कोणाविषयी बोलायचंय. महत्वाचं नाहीये का ते? नाहीये माझ्यासाठी ते महत्वाचं. तू का बदलतोस असा क्षणोक्षणी? मला ना काही अंदाजच येत नाही तुझा. तू एका क्षणी रिलॅक्स वाटतोस, दुसऱ्या क्षणी तू तडकलेला असतोस. मी कसं बोलणार आहे तुझ्याशी? या बापू, या ताई, या. आणि ठरवून टाका, आपल्याला भांडायचं नाही, आपल्याला सोल्युशन काढायचं. ओके, नो भांडण. बोल. त्या दिवशी याचे बाबा बाहेर पावसात भिजत बसले होते. पावसात बसले, मी त्यांना घरात घेऊन आले. घरात घेऊन. त्याच्यानंतर हा त्यांच्याशी कसा वागतोय आपण सगळ्यांनी पाहिलंय. आता त्यांच्या तिथल्या बायकोने त्यांना डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. तिने यांच्या सगळ्या संशोधनावर आणि प्रॉपर्टीवरती हक्क सांगितलाय. ते कम्प्लिटली डिस्ट्रॉइड आहेत. आणि आता त्यांना यात ओमचं प्रेशर आलंय. म्हणत होते आय शुड डाय. मग आता त्यांच्या या स्टेटला मी कारणीभूत आहे असं म्हणायचंय तुला? एक तर तू हळू बोल. नाही बोलणार मी हळू. माझ्याच घरात मी का चोरासारखं राहायचंय का? हे अति होतंय आता. म्हणजे त्यांची ही जी काही वाईट परिस्थिती झाली ती माझ्यामुळे झाली असं म्हणायचंय तुला? प्लीज मला कॉर्नर करणं थांबव आता. शांत व्हा. नाही होणार मी शांत. बर. हे असं आहे म्हणजे याच्या वडिलांविषयी काहीही बोलायला गेलं ना की हा असा वागतो. मी कसं बोलायचं याच्याशी मला नाही कळत. प्लीज माझ्याशी या विषयावर नका बोलू. माझा स्वतःवर ताबा राहत नाही म्हणून तरी खोडी काढल्यासारखं तेच बोलत राहायचं अति होत आहे. बरं नाही बोल. मला त्रास होतो यार, कळत नाहीये का तुम्हाला? हजारदा सांगितलं पण तेच काय लिमिट आहे की नाही? एकदम बरोबर. मी तर तुझ्याच बाजूच आहे. मी पहिल्यापासून सांगितलं बाबा हा मुलगा बरोबर आहे. तुम्हाला सांग साधी गोष्ट ईशा, याच्या वडिलांनी प्रेमाने आजपर्यंत कधी याला जवळ घेतला, कधी याची सुख दुःख विचारली, कधी प्रेम केलं याच्यावर? अगं मग चिडणारच ना पोर, माणूस आहे तो पण. मग असं नाही करून चालणार. मला काय म्हणायचंय की भले वडिलांशी नाही बोला वडिलांशी, पण आईशी तर बोलू शकतो का नाही? मग साधी गोष्ट आहे ना. मी आता साधं विचारतो, तुझ्या समोरच विचारतो ना, उगा गैरसमज नको नंतर. मला सांग एक साधं, म्हणजे मी असं तुला काही म्हणत नाही कोणाशी बोल काय ते, पण समजा तुला असा एक चॉईस द्यायचा ठरला, वडिलांशी बोलणार का आईशी बोलणार? मला माहिती तू आईशी बोलणाऱ्याचं उत्तर देणार, मला माहिती आहे. काय तुझं काय मग? तुझ्या तोंडून ऐकायचं मला. मी दोघांशी बोलणार नाही. असं नाही, एक चॉईस पाय. ओके म्हणा, असं नाही, असं कोणी चालतंय काय? मी बाबाशी तर नाहीच बोलणार. एक वेळ आईशी बोलेन. मी बाबाशी तर नाहीच बोलणार. एक वेळ आईशी बोलेन. ठरलं. कधी कबूल केलं आईशी बोलेल म्हणून? मग इतकं सिंपल आहे. उगाच आपला वादवादी करत असेल काहीतरी. नाही पण तुम्ही ऑप्शन दिलात म्हणून म्हटलं मी. म्हणजे झालं ना, ऑप्शन मध्ये कळलं ना मला की तू आईशी बोलणार. आता मी कशाला म्हणेन तुला वडिलांशी बोल म्हणून? कशाला म्हणेन मी? तू कबूलच केलं ना आईशी बोलणार. मग बघ आता ठरलंय आईशी बोलणार. झालं? कसं असतं बाळा, तू आता मला एक सांग साधी गोष्ट. या घरात मोठं कोण आहे? मी. म्हणजे अकलीन नाही, वयाने मोठं आहे. तू मला म्हणला होता माझ्या वडिलांसारखं आहे. किती बरं वाटलं मला, अभिमान वाटला मला तुझा. मग वडिलांचं थोडं ऐकायचं. कसं असतंय, जन्म देणाऱ्या माणसाची किंमत आपण नाही करायचं, कोणी करायची नाही. त्यांना तर कोण असतं आपल्याशिवाय, आहे का नाही? तू वडिलांशी बोलू, मी अजिबात असं म्हणत नाही तू वडिलांशी बोल, पण आई नावाची काही चीज आहे का नाही? आई
अरे आई ज्याला नसती ना त्याला किंमत असते हं? तेव्हा आता आपलं ठरलेलं आहे की तू अगदी वाटलंच मन शांत झालंच तर तू तुझ्या नाही मी बाबाशी बोलणार नाही हा. आईशीच म्हणतोय मी, आईशी बोलणार, वडिलांशी बोलणार नाही. ठरलं? आता भांडण नाही. चला माझं टेन्शन कमी झालं. आता मी बाहेर बसतो, तुम्ही दोघांनी प्रेमाच्या गुलू गुलू गप्पा मारायच्या. ओके चला. मी किती प्लॅन करा मी आईशी बोलणार नाही. माझं काय म्हणणं आहे, तू जरा शांत राहा. त्या शुगत सैरभर रोवू नको. एक तर तो अशांत आहे, तुला ठाऊक आहे. हा जरा समजून घे ना त्याला. मला मान्य आहे दत्ता भाऊ, पण आपल्याकडे खरंच वेळ खूप कमी आहे. माझ्या घरचे आता मागे लागलेत, पटकन लग्न कर, पटकन लग्न कर. आता लग्न काय असं लगेच होत असतं का? दोन्ही फॅमिलीज भेटणार तेव्हा मुलाकडचे लोक नकोत का? आई, अरे आई ज्याला नसती ना त्याला किंमत असते.